जी, माननीय ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेजी, माननीय नरहरी झिरवळजी, माननीय सुहास कांदेजी, मंडळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन आणि अभिवादन केलं जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. दीपेन लोकान जयती, दीपस तेजोमयः स्मृतः, चतुर्वर्ग प्रदोदीपन, तस्मात दीप यजेत प्रिये. दीप हा तेजोमय आहे. दीपाने जय मिळवता येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलित करावा. दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आपण सर्वच जाणता. दीप प्रज्वलित झालेला आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. सर्व मान्यवरांनी राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहूया. राष्ट्रगीतानंतर लगेचच राज्यगीत होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय हिंद, जय राज्यगीत. जनगण जय जय अस्मानाच्या सुलतानीला सभापती जिभा, सह्याद्रीचा सिंहगर्ज शिवशंभू राजा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, बोलाची मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे रक्तराणी जय जय महाराष्ट्र जय 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 महाराष्ट्र. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मंडळी, 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याशी निगडीत विविध विकास कार्यांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित सर्वांचं, विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अन्य माननीय मंत्री महोदय, माननीय खासदार, माननीय आमदार, आदरणीय साधू महंत, मंचावरील इतर मान्यवर अतिथी, सन्माननीय पाहुणे, मंडपात उपस्थित मीडिया प्रतिनिधी आणि या आनंद सोहळ्याला उपस्थित सर्वांचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते. पुष्पगुच्छ आणि कुंभमेळ्याच्या चित्राच्या रूपात
मानचिन्ह देऊन सर्वात आधी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम. सर्व खासदार आणि आमदारांचं स्वागत हे मी शब्दसुमनांनी करते वेळेची मर्यादा लक्षात घेऊन. आणि त्यानंतर मंडपात उपस्थित सर्व आदरणीय साधू महंतांचं पुष्पमाळांनी स्वागत करतील श्रीयुत शेखर सिंग कुंभमेळा आयुक्त. मंडळी, कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी पाचारण करते. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सदैव तत्पर असे कर्तव्यसिद्ध अधिकारी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडामजी. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सर, उपस्थित असलेले सन्माननीय कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन, उपस्थित सन्माननीय मंत्री महोदय श्री दादाजी भुसे, श्री माणिकराव कोकाटे, श्री नरवळी झिरवाळ सर, उपस्थित सर्व सन्माननीय खासदार आमदार, आभासी पद्धतीने आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे माननीय मुख्य सचिव श्री राजेश कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री गोविंदराज आणि इतर मंत्रालयातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, इतर अधिकारी, त्याचप्रमाणे येथे उपस्थित असणारे ग्रामविकास विभागाचे आणि जिल्ह्याचे पालक सचिव श्री डवले सर, विविध आखाड्याचे उपस्थित असलेले पूजनीय साधू आणि महंत, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले श्री विशेष पोलीस महानिरीक्षक, कुंभमेळा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, मुख्य अभियंता, इतर सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नाशिककर बंधू आणि भगिनींनो, समुद्रमंथन आणि रामायण अशा पौराणिक घटनांपासून ते स्वातंत्र्य चळवळ आणि आधुनिक भारताच्या इतिहासात विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नाशिकबाबतची महती अगदी विविध पुराणांपासून इतिहासामध्ये नमूद केलेली आहे. मार्कंडेय ऋषींनी नाशिकबद्दल असे म्हटले होते की सकल देश नासिकम स्वर्गतुल्यमिव भाती भूतले, म्हणजेच संपूर्ण देशात स्वर्गाशी तुलना होऊ शकणारे एकमेव नाशिक आहे. दर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार असून 2015 प्रमाणेच हा संपूर्णतः सुरक्षित आणि अत्यंत स्वच्छ असा करण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच या भव्य सोहळ्यात येणाऱ्या साधू महंत, भाविक, पर्यटक आणि समस्त नाशिककरांना देखील एका अद्वितीय अशा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाची अनुभूती मिळेल, याही दृष्टीने शासन कार्यरत आहे. त्याचप्रमाणे ही पर्वणी नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनासह एकंदरीतच संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी असेल अशा प्रकारचे प्रकल्प विचाराधीन आणि अंमलबजावणीखाली आहे. हर घर कुंभ नेण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी लोगो स्पर्धांसारखे विविध उपक्रम देखील प्रस्तावित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार डिजिटल आणि अत्याधुनिक कुंभ करण्याच्या दृष्टीने संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मोठ्या CCTV यंत्रणेच्या कामाचे भूमिपूजन आज होणार आहे आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणालीचे अनावरण देखील होणार आहे. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि नाशिकच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भार घालणारे अनेक प्रकल्पांचे आज भूमिपूजन होत आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि नाशिक मनपाचे रस्ते आणि पूल, नवीन मलनिस्सारण आणि शुद्धीकरण यंत्रणा, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था, रामकालपथ हा धार्मिक कॉरिडॉर, विविध मंदिरांची कामे आणि इतर कामे असे एकंदरीत 5,657 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय भारत सरकारकडून रेल्वे, रस्ते अशा विविध कामांसाठी 9,382 कोटी रुपयांचे प्रकल्प विविध स्तरावर प्रगतीपथावर आहेत. याचप्रमाणे पुढील टप्प्यात देखील राज्य शासनाकडून किमान 10,000 कोटींची कामे प्रस्तावित आहेत. शासनाने देखील यानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करून त्याकरिता पूर्ण वेळ विशेष सक्षम भारतीय प्रशासकीय सेवेचे कुंभमेळा आयुक्त आणि शिवाय 76 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला आहे आणि आवश्यक निधीची तरतूद केली आहे. सन्माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आणि नाशिककर यांच्या सहकार्यामुळे
कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही सर्व कामे मार्च 27 पूर्वी आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करू असा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि नाशिकमध्ये विकासाचा अमृत कुंभ येईल असेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो। आज कुंभमेळ्याच्या भूमिपूजनाशिवाय नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेच्या भव्य इमारतीचे देखील उद्घाटन होत आहे। 2 टप्प्यातील या इमारतीची एकंदरीत 82 कोटी रुपयाची प्रकल्प किंमत असून 2,30,000 चौरस फुटाची ही 6 मजली इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि आधुनिक अशी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा परिषदमध्ये विश्वास व्यक्त केल्याप्रमाणे मी या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की त्यांचे काम देखील अत्यधिक उंचीवर जात राहील। एवढे बोलून आजच्या या कामामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळेल, या कार्यक्रमामुळे ऊर्जा मिळेल आणि नाशिकच्या विकासाला अधिकच बळ मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त अशा माहिती करता धन्यवाद। मंडळी, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि जलद गतीने सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाशिक शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण, काँक्रिटीकरण, नद्यांवर पुलांचं बांधकाम अशा एकूण 2,270 कोटींच्या विकास कामांचं आणि नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक शहर पाणी पुरवठा योजना विस्तारीकरण व सुधारणा, मलनिस्सरण प्रकल्प विस्तारीकरण व सुधारणा, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टिक्स आणि गोदावरी तीरावरील पुरातन मंदिर जीर्णोद्धार अशा 3,387 कोटी रुपयांच्या म्हणजे एकूण एकंदर 5,658 कोटी रुपयांच्या विविध कार्यांचं भूमिपूजन रिमोटच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ई फलकांचं अनावरण करून करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते। जोरदार टाळ्यांची जोड होऊन जाऊ दे या क्षणाला। रामायणातील पंचवटी म्हणून प्रसिद्ध असलेले पौराणिक शहर नाशिक, जे दर 12 वर्षांनी होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पण प्रसिद्ध आहे। इथे 2027ला होणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो भाविक देश विदेशातून महास्नान करण्यासाठी येणार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कुंभमेळ्याच्या चांगल्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या गतिमान नेतृत्वात मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सुमारे 5,700 कोटी रुपयांच्या 44 प्रकल्पांची पायाभरणी नाशिक इथे करत आहेत। नाशिक महानगरपालिकेचे 3,400 कोटी रुपयांचे 26 प्रकल्प आहेत। नाशिकच्या रामकुंड पथ परिसराला जागतिक स्तरावर एक उत्कृष्ट तीर्थ आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रामकल पथ प्रकल्पाची कल्पना करण्यात आली, ज्यामध्ये समाविष्ट आहे रामकुंड परिसर आणि घाटांचा विकास, प्रवेशद्वार, रस्त्यांचे सुशोभीकरण, LED लाइटिंग, वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन, दगडी फरशा, भित्तिचित्रे आणि सुशोभीकरण। या प्रकल्पामुळे व्यवस्थापन सुलभ होईल आणि कुंभमेळ्याच्या काळात उत्तम गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनात मदत होईल। रामकल पथ प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी G+7 इमारतीत 30 चौरस मीटर क्षेत्रफळाची 1 BHK तील एकूण 77 निवासी युनिट्स प्रदान करण्यात येणार आहेत। नागरिकांची दीर्घकाळापासूनची स्वच्छ गोदावरीची मागणी पूर्ण करण्यासाठी 5 STP बांधण्यात येत आहेत। या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि हे प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, बांधकाम प्रकल्प,
उद्योग इत्यादीसाठी पुन्हा वापरले जाईल. 247 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मुकणे धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमधील नागरिकांना आणि भक्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. अमृत 2.0 पाणी पुरवठा नेटवर्क प्रकल्पामुळे पाण्याची गळती 47% 20% कमी होईल. सिंहस्थमध्ये साधुग्राम करिता पाणी पुरवठा व्यवस्था करण्याकरिता 2 दशलक्ष लिटरचे 2 नवीन जलकुंभ तसेच 220 किलोमीटरची जुनी वितरण पाईपलाईन बदलणे, जिल्हा मीटरिंग क्षेत्र मर्यादित बांधकाम करणे, लवाटे नगर ESR क्षेत्रात अंदाजे 151 किलोमीटरचे नवीन पाईपलाईन टाकणे आणि प्रायोगिक तत्वावर 24/7 पाणी पुरवठ्यामुळे समान पाणी पुरवठा सुनिश्चित होईल. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी संपूर्ण शहरात 3011 CCTV कॅमेरे बसवले जातील, ज्यांचे निरीक्षण एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे आणि 4 ऑपरेशन सेंटर्स मधून केले जाईल. नाशिक शहरात 230 किलोमीटर ऑप्टिकल फायबर नेटवर्क तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सुरक्षित कुंभ सुनिश्चित करेल. तपोवन STP इथे गोदावरी नदीवर पूल, लक्ष्मी नारायण मंदिरालगत समांतर पूल, संत गाडगे महाराज पुलाचे डाऊन रॅम्पचे बांधकाम, नाशिक रोड विभागात वडनेर दुमाला इथे वालदेवी नदीवर नवीन पूल, मिलिंद नगर इथे नंदिनी नदीवर पूल बांधण्यात येणार आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत होईल. शहरातील वाहतुकीच्या सर्क्युलर मुव्हमेंटसाठी 9 प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यात येत आहेत, ज्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी घाट आणि प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळ आणि महामार्ग यांच्यात थेट संपर्क सुनिश्चित होतील. या कामाव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग 2270 कोटी रुपयांचे 453 किलोमीटर लांबीच्या 18 रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा कामे देखील करत आहे. हे रस्ते शहरातील सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती महामार्ग यांना जोडतील. यामध्ये नाशिक ते त्र्यंबकेश्वर इन्फॉर्मेशन सिस्टमवर आधारित एक ध्वनी चित्रफित पाहूया. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 हा गोदावरी नदीच्या काठावर भरणार आहे, जिथे लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतील. महाराष्ट्र सरकार तांत्रिक एकात्मता आणि विकास प्रकल्पांसह हा उपस्थित लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इथं आलेल्या आहेत आणि लाडके भाऊ इकडे आहेत. लाडके वारकरी आहेत, लाडके शेतकरी आहेत आणि या व्यासपीठावर बसलेले सर्व साधू संत महात्मे आहेत, महंत आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. मनापासून या सिंहस्थ कुंभमेळ्याची जी तयारी सुरू आहे शुभेच्छा देतो. आता येताना आम्ही घाटावर गेलो होतो, राम मंदिरात गेलो होतो आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि येता येता जिल्हा परिषदेच्या अतिशय उत्तम इमारतीचं लोकार्पण देखील करून आलो. तिथं देखील आता जनतेची कामं होतील आणि म्हणून या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे आज या पूर्ण नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे. याचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विकास होणार आहे. आणि आम्हाला येताना आयुक्त गिरीश महाजन आणि शेखरजी हे सांगत होते, हे असं आम्ही करणार, याचा फसाड एकसारखं होणार, युनिफॉर्मिटी येईल, त्याच्यामध्ये एक अशी अतिशय उत्तम अशी तयारी या ठिकाणी होती आहे. खरं म्हणजे नाशिकच्या पवित्र क्षेत्रात संत महंतांची पावलं उमटणार आहेत. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रीरामाच्या महादेवाच्या जय जयकाराने दुमदुमन जाणार आहे. आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकार खूप आधीपासूनच आपण लागलो आहे.
अनेक बैठका मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्या आणि या बैठकांमधून देखील जी कामं शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म जी करायची आहेत त्याच्या सूचना, त्याचं सगळं नियोजन आज देखील जवळपास 5,757 कोटी रुपयांचं विकास प्रकल्पांची भूमिपूजन या ठिकाणी झालेली आहे. आणि खरं म्हणजे हा एक पवित्र क्षण आहे. एक महान मंगल कार्याचा शुभारंभ होईल. फक्त हा धार्मिक सोहळा नाही तर नाशिकला जागतिक आध्यात्मिक नकाशावर आणणारा हा सिंहस्थ कुंभमेळा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. गिरीश महाजन यांनी मगाशी सांगितलं की राज्य, देश नाही तर जगाच्या जागतिक नकाशावर हा सिंहस्थ कुंभमेळा अतिशय सुरक्षितपणे नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील विकास कामं जी आहे ही भविष्यात नाशिकचे अभिमान बिंदू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. नाशिकला सुंदर, स्वच्छ, आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे. आणि या कुंभमेळ्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही करण्याची संधी आणि भाग्य मिळालंय. कुंभमेळा प्राधिकरण आहे, विभागीय आयुक्त आहे, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, सर्व शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण लाखो लोक इथे येणार, लाखो संत महात्मे येतील देशभरातून आणि कोट्यावधी या ठिकाणी सगळे कुंभमेळ्यासाठी जे काय सगळी मंडळी येतील त्यांची सुरक्षा व्यवस्था, त्यांचं नियोजन अतिशय उत्तम असलं पाहिजे यासाठी आणि दर्जेदार सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे. आणि म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याला अध्यात्माचा उत्सव म्हणून भागणार नाही तर उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. अतिशय डेडिकेशन आणि डिवोशनने आपली सर्व प्रशासन आणि शासन काम करतंय. आणि याचं उत्तम आणि श्रेष्ठ असं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. मी त्यांना मार्गदर्शनाकरता विनंती करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. भारत माता की, भारत माता की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले कुंभ आयोजनाचे मंत्री गिरीश महाजनजी, आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, सन्माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, सन्माननीय आमदार किशोर दराडेजी, पंकज भुजबळजी, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी आहेर, दिलीपराव बनकर, राहुलजी ढिकले, दिलीपरावजी बोरसे, अपूर्व हिरे, मंगेश चव्हाण, एकनाथराव डवले, प्रवीण गेडाम, शेखर सिंग, जलद शर्मा, मनीषा खत्री, श्री आयुष प्रसाद, श्री संदीप कर्णिक, श्री दत्तात्रय कराळे, श्री ओंकार पवार, श्री बाळासाहेब पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेष रूपाने या भूमिपूजन कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहभागाने
आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा कुंभमेळा संपन्न होणार आहे असे आमचे सर्व साधू संत महंत, विविध आखाड्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आपण केलेलं आहे. खरं म्हणजे यावेळेचा कुंभ विशेष आहे, कारण 75 वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय. आणि ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार, वक्री होणार आणि पुन्हा येणार, अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व 28 महिने चालणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 पासनं 24 जुलै 2028 पर्यंत यावेळेचा कुंभ चालणार आहे. सुमारे 40 ते 42 विविध पर्वस्नान आणि महत्वाचे अमृत स्नान हे या कुंभामध्ये होणार आहे. आणि यातलं पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 या रोजी होईल. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला, या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं. आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं. याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो. मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरीमध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता, डुबकी घेण्याकरता, अर्घ्य देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात. प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे, प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तीरी 15,000 हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्याजवळ 500 एकर जागा. त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं. पण 2015 साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि 15चा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला. पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे, कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान 5 पट जास्त लोक यावेळेस येतील, 5 पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे. त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे, सुरक्षा नीट झाली पाहिजे, दुर्घटना होऊ नये, पर्वस्नान, अमृत स्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे, कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही. आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात. त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली. आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं
ही आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं संपता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील. त्यातली जवळपास 20,000 कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या 6,000 कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे. मला या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे. विभागीय आयुक्त असतील, आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील, जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल, आपला पोलीस विभाग, या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्या लोकांनी, मग ते इरिगेशनचे असतील, अजून पीडब्ल्यूडीचे असतील, सगळ्यांनी अतिशय कोऑर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो. पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे. कारण एवढं मोठं काम करायचं, आता रामकाल पथ करायचा, तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल, काही वायडनिंगमुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल. पण मी राहुल ढिकलेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला, लोकांना समजावून सांगितलं, प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं, आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत. मी आणि शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ 12 वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही, त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत. यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो, महामार्गांची दुरुस्ती करतो, पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे, कारण लोक स्नान करण्याकरता येतात, स्नानाचं महत्व आहे, त्यामुळे स्वच्छ, निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स तयार करायचे, त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगले घाट आपण तयार करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये, तशाच प्रकारचं दगड, तशाच प्रकारचं बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मला विश्वास आहे आपण जे काम करतो, खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं, त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे. अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरीचं उगमस्थान आहे, अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची 25 वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत, ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे, अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही आपण विकासाकरता निधी देतो यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत.
आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाहीये, तिथे निवडणुका चाललेल्या आहेत, आचारसंहिता आहे, म्हणून मी त्या ठिकाणी काय काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील, कारण आता त्यांना अधिकार आहे, त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही. त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू. पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत, हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे, म्हणून एक मोठा रिंग रोड देखील, म्हणजे 2 रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय. या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नाशिकचं जे नाशिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे. एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे. नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल, तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय. इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतोय, इथल्या बस स्टँडचं आपण काम करतोय, इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी थांबण्याकरता स्पॉट्स आपण तयार करतोय, इथे स्मार्ट सीसीटीव्ही आपण लावतो, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधुग्रामची जागा, त्याच्या बाजूची जागा, या सगळ्या जागा टप्प्याटप्प्याने एक्वायर करत जवळपास 1200 एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे भविष्यातही कुंभाकरता कुठलीही अडचण या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल. मी 2च विनंती आपल्याला करतो. एवढं मोठं काम करायचं तर काही लोकांना निश्चितपणे त्रास होईल, पण हा त्रास समाजाकरता आहे, तो आपल्याला थोडा सहन करावा लागेल. कोणाचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. कोणाचं अधिग्रहण करावं लागलं तर त्याला चांगले पैसे देऊन त्याचा पूर्ण पुनर्वास आम्ही करू, पण आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला या निमित्ताने पाहिजे. दुसरं, माझी माध्यमांनाही विनंती आहे. माध्यमांनी चांगली प्रसिद्धी तर आम्हाला दिलेलीच आहे, पण अनेक वेळा माध्यमांमध्ये इथल्या टेंडरच्या बातम्याच फार चालतात. यांनी टेंडर घेतलं का, त्याला मिळालं का, या कंडिशन काय, त्या कंडिशन काय. माझी त्यांना विनंती आहे, हे अधिकाऱ्यांवर सोडून द्या. आमचा त्याच्यात